सांगली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक संदीप गुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांनी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सह पोलीस विटा ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पडतरे यांना अवैध धंद्यांवर व बिगर परवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले होते। आदेशानुसार विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पडतरे यांनी अशा बाबतीत कारवाई करण्याचे आदेश जारी केले होते। या आदेशानुसार विटा गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना अमोल पाटील व महेश देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली। खानापूर तालुक्यातील मोही येथील जितेंद्र पांडुरंग झांबरे वय वर्ष 31 या तरुणाकडे बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र असल्याचा खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सदर मोही येथे सापळा रचून त्या तरुणास ताब्यात घेतला। त्याची झडती घेतल्या असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र पिस्टल मिळून आलं। सदरच्या तरुणाकडे पिस्टल वापरण्याचा कोणताही परवाना नसल्याचं सदर या पथकास निदर्शनास आलं। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनीही परवाना नसल्याचं पोलीस पथकाला सांगितलं। यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर यांनी पिस्टल जप्त करून सदर तरुणास ताब्यात घेतलं व आर्म ॲक्ट गुन्हा विटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला। त्यांच्याजवळ पिस्टल जवळपास 50,000ची जप्त करण्यात आली। ही कारवाई विटा पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार यांनी केली। पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत।